यशोदामाईने कृष्णाला वनामध्ये पाठवलं त्याला पर्वणीच मिळाली. सगळे सवंगडी आणि कृष्ण यांना अतिशय आनंद झाला. वनामध्ये गेल्यावर तर काय छान छान सगळे खेळ खेळायला त्यांना मिळायला लागले. कधी सूरपारंब्या खेळाव्या आणि या झाडावरून त्या झाडावर, या फांदीवरून त्या फांदीवर जावं. कधी मोर पिस गोळा करावी आणि त्याच्यासाठी झुडपं शोधावी. कधी हुतुतू, आट्यापाट्या असे खेळ खेळावे. तर कधी चेंडू आणि फळी. पण चेंडू आणि फळी खेळता खेळता कधीतरी त्यांचा चेंडू लांब जायचा. एकदा असंच झालं. गोष्टीचं नाव आहे कालिया मर्दन. गोकुळात लांडग्यांचा सुळसुळाट वाढू लागला होता. गुरांची संख्या सुद्धा वाढल्याने गावाबाहेरची कुरणं सुद्धा अपुरी पडू लागली होती. तेव्हा वृंदावनाला जायचं असं गोकुळवासियांनी ठरवलं. तेथील शुद्ध हवा, वृक्ष, पशुपक्षी, दाट गवत आणि भरपूर कुर्ण यामुळे वृंदावनात श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी रमले. रोज गुरांना चरावयास कुरणात नेण्याचा त्यांचा दिनक्रम सुरू झाला. वृंदावनात गुरांना चरावयास सोडून कृष्ण मात्र सवंगड्यांसह खेळ खेळत असे. मुरलीच्या सुरावर रास, गरबा अशा नृत्यामध्ये सगळेजण रंगून जात. एके दिवशी कालिया डोहाच्या जवळ पठारावर चेंडू फळीचा खेळ रंगात आला होता. श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी अगदी खेळात हरवून गेले होते. खेळता खेळता हातातल्या फळीने श्रीकृष्णाने चेंडूला इतकं जोरात फटकारलं की तो चेंडू थेट कालिया राहत असलेल्या डोहात जाऊन पडला. अरे बापरे, कान्हा धाव, पळ इथून, अरे कालिया अंगावर येईल ना. गोपींनी आरडाओरडा सुरू केला. श्रीकृष्णाने तिकडे अजिबात लक्ष दिलं नाही आणि त्याने एका क्षणात डोहात उडी मारली आणि तो अजस्त्र कालिया फणा काढून श्रीकृष्णाकडे आपले निखाऱ्यासारखे लाल लाल डोळे रोखून पाहू लागला. श्रीकृष्णाने मोठ्या चपळतेने आपल्या 2 वज्रमुठीत त्याची मान पकडली आणि घट्ट आवळली. मानगूट आवळल्याने चवताळलेल्या कालियाने आपल्या लांब लचक शरीराचे कृष्णाभोवती वेढे घातले आणि त्याच्या अंगावर शेपटीचे मोठे फटकारे देऊ लागला. कधी श्रीकृष्ण त्याच्यावर मुष्ठी प्रहार करायचा तर कधी कालियाला श्रीकृष्ण पाण्यात टाकायचा. असं द्वंद्व अटीतटीचं सुरू झालं. डोहाचं पाणी घुसळून निघत होतं. अचानक श्रीकृष्ण डोहात बुडून दिसेनासा झाला. काठावर जमलेले गोकुळवासी श्वास रोखून हे दृश्य पाहत होते. त्यांचं काळीज थडथड उडू लागलं. राधेने मुकुंदा असा धावा केला आणि अर्धमेल्या कालियाची शेपटी पकडून आणि दुसऱ्या हाताने पाणी मारून श्रीकृष्ण हसत मुखानं डोहाच्या पृष्ठभागावर आला. आता पायांनी पाणी मारत डोहाच्या तो तीरावर सुद्धा येऊन पोचला. ओढत ओढत कृष्णानं कालियाला खेचत डोहाबाहेर जमिनीवर आणलं आणि मग सोडून दिलं. सगळ्या गोकुळवासियांनी कृष्णाला सांगितलं, अरे हा अजून जिवंत आहे, सोडतोस कशाला त्याला. शरीरातल्या कण्याचा मणकानी मणका खिळखिळा झाल्याने या कालियाची हालचाल मंदावली होती. श्रीकृष्ण गोकुळवासियांना म्हणाला, या अर्धमेल्या सर्पाला मी पूर्ण मारणार नाहीये काही, त्याला लांब सोडून येणार आहे. कारण शेतातील पिकांची नासाडी करणारे कीटक, उंदीर हे खाऊन हे साप पिकांचं आणि शेताचं रक्षणच करतात. सगळ्या गोकुळवासियांनी कृष्णाचा जय जयकार केला. रानफुलांचा हार, गजरे त्याच्या गळ्यात आणि मनगटात घातले आणि मग त्याला खांद्यावर घेऊन ढोल, ताशा, वाजंत्री यांच्या गजरात मिरवणुकीने त्याला घरी नेले.